नमस्कार. जय श्रीराम. आपल्या सर्वांचं बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान या उपक्रमात स्वागत आहे. आपण आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेत परत भेटत आहोत. आपल्या या मालिकेचा आजचा 45वा भाग आहे आणि लवकरच आपण अर्धशतक याचं पार करू असं दिसतंय. मागच्या सत्रामध्ये आपल्याला दादांनी सच्शिष्य या संकल्पनेबद्दल सांगितलं आणि तो विषय आपला पूर्ण झाला. आज आपल्याला दादा साधनेबद्दल सांगणार आहेत. तर नक्कीच आपल्या सर्वांना याच्याबद्दल ऐकण्याची उत्सुकता असेलच, मलाही आहे. तर मी आता दादांना विनंती करते. दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार आणि तुम्हाला सत्र सुरू करायची विनंती करते. गलद्दानगण्डं नीलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाते गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। आनंदाचे तत्वज्ञान आणि त्याचे त्या अंतर्गत होणार आपलं चिंतन, कितवा त्याचा भाग सुरू आहे इत्यादी सगळ्या तपशिलाचा उल्लेख मगाशी झाला आणि आपण छान शांतपणे सावकाशपणे म्हणूया,
आपण तत्वज्ञानाचा विचार समजून घेतो आहोत. सातत्याने मी उल्लेख करतोय की आपला हा दुसरा टप्पा सुरू आहे. हे सगळं का करायचं हे शिकल्यानंतर आपण आता याचं स्वरूप समजून घेतो. अनेक संकल्पना, अनेक संज्ञा, व्याख्या, विषय इत्यादी अभ्यास म्हटलं किंवा साधना म्हटलं की परमार्थाचा पसार प्रचंड आहे. खरा परमार्थ अगदी थोडासा आहे असं माझे सद्गुरू म्हणतात, आणि खरंच तसं आहे. आपण जेव्हा चिंतन करतो, अभ्यास करतो, तेव्हा लक्षात येतं की खरंच अगदी अगदी थोडंसंच आहे, पण ते इतकं गहन आहे की त्याच्यासाठी हा सगळा पसारा मग मांडावा लागतो, समजून घ्यावा लागतं. तो प्रयत्न आपला, मुद्दा हा आहे की तो प्रयत्न आपला सुरू आहे, आणि त्याच्यामध्ये आपण विविध विषय हाताळतो आहोत, समजून घेतो आहोत. कारण पुढे जाऊन आपल्याला जेव्हा थोडंसं प्रत्यक्ष कसं करायचं हे सगळं, हाऊ टू डू इट, जो हाऊचा टप्पा आहे, तेव्हा या सगळ्या जो आपण पाया घालतो आहे त्याच्यावरती आपल्याला इमारत छानपैकी उभारता येईल. मागाशी उल्लेख झाला की आपण सत्शिष्य या संकल्पनेचा विचार केल्यानंतर आपण आता साधना म्हणजे नेमकं काय, साधनेचे किती विविध पैलू असू शकतात. मी ज्याला साधना समजतो, ज्याला ठोकळेबाज साधना असा शब्द मागच्याला आपण वापरला, माझ्या सद्गुरूंचा तो शब्द आहे. ठोकळेबाज म्हणजे ठरलेल्या वेळी ठरलेल्या गोष्टी करीत राहणे. पुन्हा सातत्याने सांगावं लागतं, त्याची आवश्यकता आहेच, पण ते पुरेसं नाही. हा विषय आपण समजून घेतोय. मग ते पुरेसं नाही तर मग काय करायचं, त्याच्या पलीकडे जाऊन नेमकं काय करायचं, म्हणजे शुद्ध मराठीमध्ये टू डू लिस्ट ज्याला म्हणतात, ऍक्शन आयटम्स असं म्हणतात. तर मी नेमकं काय करू. काय होतं कधी कधी या सगळ्या गोंधळांमध्ये ज्यांना हे सगळे विचार सहन होत नाहीत, आम्ही गमतीने शब्द वापरतोय. मुद्दा असा की यांनी विचारांनी गोंधळ उडतो म्हणा, समजत नाही असं वाटतं म्हणा. मग ते एक विचार म्हणतात, जाऊ द्यायच्यातलं काही नको, आमची आपली भक्ती भरी. पुन्हा माझ्या सद्गुरूंचं वाक्य मला आठवलं, ते म्हणतात, याच्यासारखा पळपुटा विचार दुसरा नाही. कारण आमची आपली भक्ती बरी असं म्हणणाऱ्यांना भक्ती सुद्धा समजलेली नसते. कारण भक्ती ही समजून घ्यावी लागते. भक्ती हे शास्त्र आहे. तसं नारद भक्ती सूत्रामध्ये पहिल्याच सूत्रामध्ये नारद महाराज म्हणतात, व्याख्या करतात, भक्तीची व्याख्या. कसं वाटतं ऐकायला? थोडक्यात तुम्ही भक्तीच्या प्रांतात जा, ज्ञानाच्या जा, का अजून कुठल्या प्रांतात जा, समजूनच घ्याव्या लागतात गोष्टी. आणि मी नेमकं काय करायचं साधक म्हणून हे जास्त समजून घ्यावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याप्रमाणे अर्थातच आपल्या आयुष्याची घडी बसवावी लागते, बसवून घ्यावी लागते, म्हणजेच तसं वागावं लागतं. त्यामुळे आपण बोलत होतो, विषय सुरू होता की ठोकळेबाज साधनेने फारसं हातात काही पडत नाही. त्याच्यासाठी साधनेची व्याख्या व्यापक करावी लागते, साधनेचे सर्व पैलू समजून घ्यावे लागतात, आणि तो आपला प्रयत्न सुरू आहे. मागच्याला आपण त्या विषयाला हात घातला, सुरुवात केली. साधनेचे हे सगळे पैलू आपण समजून घेतो आहोत. पण सर्व पैलूंचा अगदी एका वाक्यात उल्लेख करायचा झाला तर जीव आणि ब्रह्म यांच्या एकरूपतेचा, जीव ब्रह्मैक्याचा थोडक्यात सतत अनुभव किंवा अनुभव घेण्यासाठी सतत निष्ठापूर्वक चालवलेल्या प्रयत्नांना साधना असं म्हणतात. म्हणजे इतर ज्या काही व्याख्या आपण मागच्याला बघितल्या आणि आजही बघणार आहोत, त्या सगळ्याचा समावेश एका व्याख्येत सुद्धा करता येईल. कारण शेवटी कशासाठी सुरू आहे, कशासाठी, जीव ब्रह्मैक्य. मग त्याचा होणारा परिणाम काय आहे, तर परिणाम आहे आपल्या जागृतीच्या काळाचं साधनेमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. त्या प्रयत्नांना सुद्धा काय म्हणतात, साधना असंच म्हणतात. आणि म्हणून परमार्थ हा काय आहे, शुद्ध मराठीत पुन्हा फुल टाइम बिझनेस. इट इज नॉट अ पार्ट टाइम बिझनेस. हे ज्याला पटलेलं आहे
हे ज्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो आहे त्यालाच परमार्थामध्ये या जन्मात, एक एक शब्द महत्वाचा आहे कारण केलेलं वाया जात नाही, या जन्मात नाही येणार का, मग पुढच्या जन्मात येईल, पण ज्याला या जन्मातच हवाय, या जन्मातच परमार्थ मला जे देऊ पाहतो ते मिळवायचं आहे, आता पुन्हा काय देऊ पाहतो झालाय सगळा विचार करून, त्याच्यासाठी हा विचार आहे सगळा. त्याला या सगळ्या साधनेच्या व्याख्या, साधनेचे सर्व पैलू समजून घेण्याचा हट्ट तो ठेवतो. कारण मी जसं म्हणालो फुल टाइम बिझनेस, त्यामुळे परमार्थाशिवाय दुसरी गतीच नाही हे तो जाणून सदैव अखंड त्या अनुसंधानामध्ये राहण्याचा तो प्रयत्न करतो. आणि आपला तर म्हणजे काय म्हणूया साधनाभिमुख परमार्थ जो माझ्या सद्गुरूंचा आग्रह राहिलेला आहे तो त्याच दृष्टीने राहिलेला आहे. कारण आपल्याला पंडित व्हायचं नाहीये. पंडित म्हणजे काय, नुसतं शब्दज्ञान असलेला. इथे पंडिताची व्याख्या ही आहे बरं, आता भगवद्गीतेत पंडिताची असून दुसरी व्याख्या पण सांगितलेली आहे. पंडिताचा अर्थ केवळ शब्दज्ञान असलेला, ज्ञानेश्वरीवरती कमांड असलेला, दासबोधावरती मास्टरी असलेला. आलं असेल लक्षात गाडी कुठे चालली आहे, मला फारसं बोलायची गरज नाही. तर असं न करता हा जो परमार्थ आहे तो जीवनापासून दूर न ठेवता प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याची कला शिकणं किंवा तशी अखंड धडपड करणं, याला काय म्हणायचं, साधना. आणि ही कला पण आहे बरं, छान विषय. आता बोलता बोलता एक शब्द आला त्यामुळे थोडंसं त्याच्याबद्दल बोलू आणि आजच्या विषयाकडे बोलूया पुन्हा. की ती कला सुद्धा आहे का, कारण शास्त्र सिद्धांत सांगून मोकळ होऊन जातं. उदाहरणार्थ शास्त्र काय सांगतं, शास्त्र सांगतं की खरं दोनच सत्ता आहेत, पारमार्थिक आणि प्रातिभासिक. म्हणजे काय, जाऊ द्या पुन्हा खूप मोठा व्यापक विषय आहे, पण आपण थोडक्यात बोलूया. या दोनच सत्ता असल्यामुळे माझे जागृतीतले अनुभवही प्रातिभासिक ठरतात. आता हे झालं शास्त्र, पण हे मी जेव्हा जीवनात उतरवतो तेव्हा जसं अत्यंत चातुर्यपूर्ण उत्तर शंकराचार्यांनी दिलं होतं त्या माणसाला, जेव्हा अंगावरती हत्ती धावत आला तेव्हा आपल्याला माहिती आहे ती कथा, शंकराचार्य बोळामध्ये शिरले. तेव्हा एक तिथे जो मनुष्य होता ज्याने घटना पाहिली त्यांनी हेटाळीच्या स्वरूपात काय म्हणलं आचार्यांना, की हो तो हत्ती मिथ्या आहे, प्रातिभासिक, आत्ताची भाषा वापरायची झाली तर. मग ते म्हणाले बरोबर आहे ना, मग मी बोळात गेलो हे सुद्धा प्रत्येक जाणं सुद्धा प्रातिभासिकच आहे. काय आहे, जो मनुष्य ज्या भावनेनी प्रश्न विचारतो बोलतो तशी उत्तर त्याला द्यावी लागतात. पण यातला तो बाकीचा भाग आपण बाजूला ठेवला तरी आपण आता हे समजून घेतो आहे की प्रातिभासिक आहे, पण आचरणाच्या पातळीवरती रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये जगताचा व्यवहार व्यवस्थित चालू राहावा म्हणून त्याला व्यावहारिक सत्ता नावाची तिसरी सत्ता दिलेली आहे. आणि त्या सत्तेमध्ये व्यवहार हा व्यवहारासारखाच चालतो, त्याच्यात गोंधळ करणं, घालणं, होणं अपेक्षित नाही परमार्थाच्या नावाखाली. मुद्दा ही कला सुद्धा आहे. तर हे परमार्थाचं हे जे सिद्धांत आहेत, वेदांताचे सिद्धांत आहेत, हे जीवनामध्ये वापरणं, त्याची जी प्रक्रिया त्याला कला असं म्हणतात. दॅट्स वाय इट इज सायन्स अँड इट इज अन आर्ट ॲज वेल. आणि ते शिकावीच लागते, त्याला दुसरा उपाय नाही. कारण आपण काय आहोत, सर्वजण प्रापंचिक आहोत, आपण संन्यासी नाही. संन्यासाला यातल्या बहुतांश समस्या नसतातच, कारण तो सर्व संघ परित्याग करून निघूनच गेलेला असतो. पण आपण प्रापंचिक आहोत आणि एका दृष्टीने छान आहे, कारण मागच्याला आपण काय बोललो होतो, अध्यात्माचीही काय आहे, प्रपंच ही प्रयोगशाळा आहे. त्यामुळे आपण मिळवलेलं जे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे सिद्धांत आपण शिकतो ते प्रत्यक्ष जीवनात उतरवणं, म्हणून तर त्याला साधना असं म्हणतात. म्हणून साधना कधीही असा विचार करू नये कधीच की मी सकाळी 1 तास काहीतरी जे काही करतो किंवा अर्धा तास किंवा संध्याकाळी झाली माझी साधना, असं ज्याला वाटतं त्याचं या जीवनात तरी काही खरं नाही. कारण संपूर्ण जीवन हीच साधना आहे, हेच आपण सातत्याने शिकतो आहोत. अखंड मी बोलत असलो ना तरी माझी साधना
सुरू असते. मी ऐकत असलो तरी माझी साधना सुरू असते. मी कर्म करत असलो, कुठले ऑफिसमधलं, घरातलं, मी काहीही करत असलो तरी माझी साधनाच सुरू असते. हे ज्याला कळतं किंवा ते त्याचं रूपांतर साधनेत केलं पाहिजे हे ज्याला कळतं, त्याच्या प्रगतीची काहीतरी अपेक्षा आहे, आशा आहे. बघूया साधनेचे अजून पैलू बघूया. मागच्याला बरेच बघितले होते. मला असं वाटलं होतं की हा विषय थोडक्यामध्ये आपण आटपूया, पण असं मला जाणवलं, माझ्यापर्यंत काही संदेश आले की हा विषय खूप जणांना आवडतो आहे. पण यातनं ज्याला शुद्ध मराठीत प्रॅक्टिकल टिप्स असं म्हणतात, मी असं म्हणावं, प्रत्यक्ष मी काय करायचं आहे ते खूप छान लक्षात येत आहे. त्यामुळे करूया थोडासा त्याचा विचार. आज होईल किंवा नाही होणार त्याचा विचार नको करायला. आपला जागृतीचा काळ, ज्याचा मी आता उल्लेख केला, आणि जागृतीचा काळ असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ आपण उपलब्ध काळ असा विचार करायचा, बरं का? कारण परमपूज्य काका हाही विचार खूप छान आपल्या लक्षात आणून देतात की, कारण अनेक लोक काय म्हणतात माहितीये का, अहो आमचं इतकं व्यस्त आहे जीवन की आम्हाला साधना करायला वेळच मिळत नाही. आता हा एक मला तरी विनोद वाटतो, कारण हे असं जाऊन सद्गुरूंना सांगू की जे माझ्या चौपट व्यस्त होते जेव्हा त्यांनी साधना केली, त्यांना जाऊन सांगण्याच्या पेक्षा विनोद नाही दुसरा, पण तो बाजूला ठेवूया आपण. पण त्याचा अर्थ असा आहे, ते जे लक्षात आणून देतात काका, मी जे मगाशी बोलत होतो की एक देहाचा काळ असतो आणि एक मनाचा काळ असतो. ही विभागणी करायला आपण आता शिकलो पाहिजे. हा, देह असतो बऱ्याच वेळा कामामध्ये असतो, खरी गोष्ट आहे. किंवा ऑफिसमध्ये आपण, मी तर म्हणतो ऑफिसमध्ये आयटीतले आम्ही सगळेजण असल्यामुळे आयटी मध्ये मन सुद्धा तिथे वापरावं लागतं. नवे मन वापरण्याचेच पैसे आपल्याला मिळत असतात. एक वेळ देह नाही वापरला तरी चालेल असं ऑफिस म्हणतं की नाही, त्याला रिमोट वर्क असं म्हणतात. जातो का देह तुमचा ऑफिसमध्ये? नाही जात. पण तुम्ही मनाने कुठे असता? ऑफिसमध्ये, कारण त्याचे पैसे मिळतात तुम्हाला बुद्धी वापरण्याचे, मन वापरण्याचे. त्यामुळे तो काळ सोडून देऊया, मान्य. पण अनेक अशी क्रिया असतात, गाडी चालवणे, स्वयंपाक करणे, बगीच्यात काम करणे, जाऊ दे, मी बाकी अजून युट्यूब पाहणे वगैरे या गोष्टींबद्दल बोललेलोच नाही, कारण तिथे पुन्हा मन आणि बुद्धी वापरले जाते. पण अनेक असं असतात की जिथे देह काम करत असतो पण मन उपलब्ध असतं. प्रवास करणे, थोडक्यात हा जो आपल्याला उपलब्ध काळ आहे, हा सर्व काळ शुद्ध जाणीवेच्या अनुसंधानात घालवणे म्हणजे साधना. काय बोललो मी? शुद्ध जाणीव केला होता आपण, याचा विचार करून झालाय. पुन्हा करू थोडासा की शुद्ध जाणीव. कारण काय आहे, अखंड मी आणि माझे या विचारामध्ये आपला दिवस जात असतो. अखंड मी म्हणजे खरं साधकाने सर्वप्रथम काय करणं अपेक्षित असेल, मला जर विचाराल तुम्ही तर, सर्वप्रथम व्हॉट इज द फर्स्ट थिंग ही ऑर शी शुड डू? एकदा तपासा ना आपलं अंतःकरण. एकदा तपासा की दिवसभर कोणते नेमका विचार माझ्या डोक्यामध्ये येत असतात, माझ्या अंतःकरणामध्ये येत असतात. मग त्यालाच तर काका म्हणतात, परमपूज्य काका, की अंतःकरणाची धर्मशाळा करून टाकलेली आहे आपण. धर्मशाळा पूर्वीचा जुना दृष्टांत आहे तो, की त्या धर्मशाळेमध्ये कोणीही यायचं, त्याला काही बंधन असायचं, म्हणून त्याला धर्मशाळा म्हणायची. कितीही दिवस राहायचं, कितीही कचरा घाण करायचे आणि आपली वेळ झाली की निघून जायचं, याला म्हणायचं धर्मशाळा त्या काळची. तसं माझ्या अंतःकरणात कोणत्याही विचारांनी यावं, कितीही गोंधळ घालावा, किती अशांती माझ्या अंतःकरणात निर्माण करावी, त्याला हवं तेवढे दिवस राहावं आणि त्याची वेळ झाली की निघून. करा विचार. खरा साधक विचार करतो, काय करतो? आत्मपरीक्षण करतो. खरंच माझं अंतःकरण असं दिवसभर असतं का? आणि बहुतांश वेळेला मी अगदी सांगतो उत्तर हो असंच येतं. आपलं नकळत सुरू असतं. कारण आहे याचं कारण आहे अभान. जे सुरू आहे त्याचं अभान आहे मला, मी कधी त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्षच देत नाही. याचं कारण पुन्हा असं आहे, 99% लोक तसेच जगत असतात. मला असं वाटतं याच्यात गैर काय आहे? सगळेजण तेच तर करतात, अखंड हे वाच ते वाच, इकडे वाच तिकडे वाच, या चॅनलवर पहा त्या चॅनलवर पहा. आणि मशीन लर्निंग, थँक्स टू मशीन लर्निंग, युट्यूबचा एक व्हिडिओ पाहिला की उजव्या बाजूला यादी तयार असते, मला माहिती नसलेले आणून देतात. पूर्ण व्यवस्था, चोख व्यवस्था केलेली आहे. पण हे तरी मी प्रत्यक्ष बघत असताना, इतर वेळेला
इतर वेळेला अखंड दुसऱ्याचे विचार, तिला ते शोभतं का, हिला हे बरं दिसतं का, परवा ती फोनवर मला असं म्हणाली. अखंड 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 मी, माझं, मी आणि माझं या विचारात दिवस घालवणे. मग ते जर तसं घालवलं तर या शुद्ध जाणीवेच्या अनुसंधानात कसं राहता येईल. आपला मूळ विषय जो सुरू, त्याला साधना असं आपण म्हणतोय. मौली सांगते आपल्याला, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगत. अध्याय 15, ओवी क्रमांक 421. एरवी सर्वांच्या हृदयदेशी, सर्वांच्या हृदयदेशी आहे. काय आहे, मी अमुक आहे ऐसी, आहे की नाही स्फुरण आपल्याला पहा, प्रतिक्षणी स्फुरण. याला समांतर दुसरी ओवी मी सांगत असतो 18व्या अध्यायातली, माझी आवडती. अर्जुन पण न घेता ऐसे जे पांडुसुता, उठत असे तत्वता ते तयाचे रूप. अगदी याच अर्थाची ओवी. सर्वांच्या हृदय देशामध्ये अखंड मी आहे, मी आहे, मी आहे, आहे की नाही जाणीव प्रतिक्षणी आपल्याला. पण ती जी शुद्ध जाणीव आहे, ती जी बुद्धिस्फूर्ती आहे अहरनिश, ती मला लक्षात येत नाही. का माहितीये, दोन कारण. भेसळ होती ना त्याच्यामध्ये. काय, मी, आता ही जी मधली जागा मी भरतो, कोण आहे, मी कोण आहे असं विचारतं. एवढा मोठा रिझ्युमे तयार आहे माझा, लिंक्डइन प्रोफाईल बघितलं नाही माझं, झालं. आता काय झाली, भेसळ झाली. म्हणजे ही जी शुद्ध जाणीवेबद्दल मी बोलत होतो, ती जाणीव आता अशुद्ध झाली. कारण त्याची मुळात सुरुवातच झाली कुठून, मी म्हणजे हा देह, आणि या देहाला धरून मग असलेले बाकी सगळे मी, ज्याला मी गमतीने आता रिझ्युमी म्हणालो, लिंक्डइन प्रोफाईल म्हणालो वगैरे. ही आधुनिक भाषा झाली. ज्याला जे मी आहे असं वाटतं ते सर्व त्याच्यात आलं. बरं, ते सर्व त्याच्यात आलं. मी श्रीमंत, मी यशस्वी, माझ्या एवढा बुद्धिमान, काय अभ्यास आहे माझा, कल्पना आहे तुम्हाला. झाली सुरुवात, भेसळीला सुरुवात झाली. हे सर्व बाजूला सारून, मला पुन्हा एकदा परत येतो साधनेच्या व्याख्याकडे, हे सर्व बाजूला सारून मी आणि माझे हे सर्व विचार बाजूला करून अखंड मी आहे, मी आहे, हे जे स्फुरण होतंय माझ्या अंतःकरणामध्ये, त्याला मला धरता येईल का, पकडता येईल का, त्या अनुसंधानात राहता येईल का, अभ्यास करणं, याला म्हणायचं साधन. अर्थातच हा अभ्यास इतर काही क्रिया सुरू असतील, जसं आता गाडी चालवत असाल तुम्ही, नाही करू शकत, करू पण नाही, सेफ्टी इश्यू. पण जेव्हा काही करमत नाही म्हणून मी नको ते बघत बसतो, वाचत बसतो, तेव्हा करण्याची साधना आहे. साधना केव्हा कुठे करावी, ती कोणती साधना याच्यावरती आहे. गाडी चालवत असताना नामस्मरण करता येतं का, करता येतं, ते करावं. शेवटी नामस्मरण काय आणि शुद्ध जाणीवेचं अनुसंधान काय. पण नामस्मरणामध्ये थोडंसं बाहेर चित्त असू शकतं, दोन गोष्टी एका वेळेला करू शकतो आपण, त्या नामाचा दर्जा तेवढाच असतो अर्थातच. पण मी आणि माझे याचे विचार करण्यापेक्षा नामस्मरण त्यावेळेला करणं फारच छान. कारण मग घरी पोचेस्तोवर अंतःकरण आवरलेल्या अवस्थेत राहतं, आणि मग घरी गेल्यावर प्रत्यक्ष साधनेला मी जेव्हा बसतो नामस्मरणाच्या, तेव्हा जास्त यश प्राप्त होतं. थोडक्यामध्ये मी आहे हे जे सामान्य ज्ञान आहे, सामान्य ज्ञान मी आहे, त्याच्यामध्ये कुठलंही भेसळ झालेली नाही. पण ते जेव्हा देहाशी संबंधित होतं तेव्हा ते विशेष ज्ञान होतं. मी असं आहे, मी तसं आहे, मी एवढा आहे, मी तेव्हा आहे वगैरे. रात्रंदिवस अंतःकरणामध्ये ते स्फुरत असतं. आणि ती वस्तू लक्ष्यार्थाने मी ब्रह्मरूप आत्मा आहे, आणि त्या निर्विशेष जो मी आहे त्याच्या अनुसंधानात राहणं, याला म्हणायचं शुद्ध जाणीवेच्या अनुसंधानात राहणं. फार सुंदर उत्कृष्ट साधन आहे, तुम्हाला सांगतो. परमार्थास सुसंगत अशा नव्या संस्कारांचा बुद्धीवरती मारा करून, काय शब्द वापरला, मारा करून जुने प्रापंचिक संस्कार पुसून टाकणं म्हणजे साधन. साधनेची पुढची व्याख्या आहे. आपण जे शिकतोय की नाही, हे 45 आहे असं मगाशी, आणि हाफ सेंचुरी शुद्ध मराठीत उल्लेख झाला त्याचा, अर्धशतक.
तर हे अर्धशतक गाठण्यासाठी म्हणून सुरू नाहीये बरं का. तो त्याचा काय आहे साईड इफेक्ट, त्याच्यासाठी म्हणून सुरू नाहीये. मला हे कशाला आठवण झालं, परमार्थाशी सुसंगत शास्त्रीय जे विचार आहेत त्यांचा आपल्या बुद्धीवरती मारा करणं सुरू आहे. 45 सत्र झाले. 45 सत्र खरं लागतात हे खूप भूषणास्पद नाहीये तसा विचार केला तर. पण जे लवकर मरत नाही त्याला मारा करत राहावं लागतो की नाही आपल्याला. आपला विषय तो सुरू आहे. प्रापंचिक विचार लवकर मरतच नाही. कितीही आपल्या आनंदाच्या तत्वज्ञानांची सत्र झाली तरी शेवटी पुन्हा येरे माझ्या मागल्याच होतं सत्र संपल्यानंतर. मी माझं सांगतोय, तुमचं नाही, माझ्याबद्दल बोलत असतो मी. म्हणून मग 45 सत्र लागतात, कदाचित 100ही लागतील, काय माहिती. माझा पराक्रम किती मोठा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. मुद्दा हे जे प्रपंचाचे विचार आहेत की जे जन्मानुजन्मीचे आहेत. मग अशी आपण विनोदाने बोललो पण त्याच्यामागे कारण आहे. अनंत जन्मांचे हे संस्कार आहेत ते इतक्या लवकरशे पुसले जाणार नाही आहेत. आणि म्हणून बुद्धीवरती हा अखंड मारा करत राहावा लागतो. तो करत राहणं, परमार्थाशी सुसंगत असे नवे संस्कार बुद्धीवर करत राहणं अखंड न कंटाळता, त्याला म्हणायचं साधना. आणि फरक पडत जातो, हळूहळू पडतो, म्हणून आपल्याला तो जाणवत नसतो, पण निश्चित पडतो. दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष असं जे आत्मज्ञान आहे त्याच्यासाठी द्यावी लागणारी किंमत म्हणजे साधना. काय किंमत असेल त्याला? मला जर दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष असा अनुभव हवा असेल तर त्याच्यासाठी काहीतरी किंमत द्यावी लागते. आणि मागच्याला आपण विचार केला होता की जेवढं त्या वस्तूचं महात्म्य, मूल्य जास्त, तेवढी किंमत जास्त द्यावी लागते. आणि आपण तर अशा गोष्टीबद्दल बोलतोय की त्याच्यापेक्षा जास्त काही संभवतच नाही या जगामध्ये. मग त्याच्यासाठी जी किंमत द्यावी लागते त्याला आपण साधना म्हटलं, त्याला शास्त्राच्या भाषेत वैराग्य असं म्हणतात. वैराग्य म्हटलं मी दरवेळेला थोडंच थांबत असतो, कारण हा शब्दच ऐकल्यानंतर काही जणांना जाऊ दे पुढे ऐकण्यात अर्थ नाही असं वाटायला. असं वाटत असेल तर आपल्यातच काही अर्थ नसतो असं समजून घ्यायचं. कारण इतके वर्ष झाल्यानंतरही अजून आसक्ती कमीच होत नसेल, अजूनही मला विषयामध्ये सुख आहे असंच वाटत असेल, तर मग 45 सत्र झाले आपण काय ऐकलं आणि काय लक्षात ठेवलं असं प्रश्न येतो. वैराग्य ही किंमत आहे आणि ती मोजावीच लागते, मोजावीच लागते. त्याला कुठलाच शुद्ध मराठीत पुन्हा शॉर्टकट नाही. म्हणून विवेक, पहिले विवेक, मग वैराग्य, मग क्षमाधी षटक, मग मुमुक्षत्व. अजून तर आणि ते अंतरंग साधन तर अजूनच वेगळं. अंतरंग प्रत्यक्ष त्याहून वेगळं, प्रत्यक्ष त्याहून वेगळं. अधिकार प्राप्तीसाठी सुरू आहे. पहिले अधिकार कमवावा लागतो आणि तो कमवण्यासाठी जी किंमत द्यावी लागते, कमवावा लागतो की नाही. जा बरं पुन्हा गाडगिळीमध्ये, माझ्यासाठी तर ते दार उघडतातच खूप आहे. माझ्याकडे कोणते दारही उघडणार नाही, उघडतात. अधिकार कमवावा लागतो. माझ्या चेहऱ्याकडे कोण त्यांना कळतं यांना काय दाखवलं पाहिजे. इतर कोणी गेले तर ते $10,000 वरच्या गोष्टी दाखवतात, हिरे बिरे काय ते. अधिकार कमवावा लागतो ना. जेवढी वस्तू मी मगाशीच म्हणतो त्याचं मूल्य जेवढं जास्त, जेवढी उच्च दर्जाची तेवढी किंमत जास्त. आणि ती वस्तू घेण्याचा अधिकार कमवावा लागतो की नाही. खिशात थोडे पैसे असतील तर ती मिळेल. तसं किती वैराग्य, किती विवेक, किती समाधी षटक आणि किती मुमुक्षत्व मी कमावलेलं आहे याच्यावरती मला ते मिळणार की नाही ठरतं. आणि म्हणून त्याला साधना असं म्हणतात. लक्षात आलं असेल जागृतीमधल्या चालत्या बोलत्या साधनेबद्दल आपण जसं बोलतो आहोत
तसं बैठकीच्या साधनेच्या पण व्याख्या आहेतच अर्थातच. उदाहरणार्थ आपल्या अंतःकरणाचे 4 पदर असतात, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याचा जागेपणी जागृतावस्थेतच, कारण झोपेत तर तसाच लय होतो, हा पराक्रम आपण सर्वच जण दर रात्री करत असतो. तोही आपण करतो हे म्हणणं चुकीचं आहे, कारण झोप लागते. झोप लावतो का आपण, असा शब्दप्रयोग आहे का? मी आता झोप लावतो 9:30 वाजता. 9:30 वाजता मी जाऊन पडू शकतो अंथरुणावरती, सगळी जामानिमा करू शकतो, लाईट बंद कर, हे कर, ते कर. झोप कधी लागायची हे छान विषय तो वेळ, जाऊ दे. त्या दिवशीचं प्रारब्ध ठरवतं. त्याचे भोग जर संपले नसतील ना, तळमळत पडतो मनुष्य अंथरुणावरती. 9:30ला झोपून रात्री 11ला झोप लागते. का? कारण त्या 1.5 तासात जे काही भोगतो मी विचाररूपी, दुसरं काय भोगणार आहे तिथे? विचार सुरू असतात दिवसभरातले, भूतकाळातले, भविष्य काळातल्या चिंता मला सतावत असतात. त्यांनीच झोप लागत नाही ना. का? प्रारब्धाचं देणं आहे, त्या दिवशीचं संपलेलं नाहीये, ते संपल्यावरच झोप लागते. असो, विषय बदलेला आपला. झोपेमध्ये याचा लय होतोच, पण जागृतावस्थेमध्ये त्याचा, या अंतःकरणाचा, हे जे 4 पदर आहेत मी जे बोललो, त्यांचा लय करून आत्मानंदाची जी स्थिती आहे आपली, तिथे जाऊन तिथे स्थित होण्यासाठी सोहम साधना करणं, 6 अहम, त्या सोहमच्या अनुसंधानात सतत राहण्याचा प्रयत्न करणं, ह्यालाही साधनाच असं म्हणतात. बैठकीची साधना झाली. कारण इथे आता बाकीची व्यवधानं बाहेरची अपेक्षितच नाही, नुसती बाहेरची नाही, ज्ञानेंद्रिय तर बंद केलेलीच आहेत, पण आतले सुद्धा व्यवहार आता बंद होणं अपेक्षित आहे. लीन करायचं ना आपलं अंतःकरण. नामरूपात्मक जग आहे सगळं, आपल्याला दिसतं, माहितीये, नाम आणि रूप या अखंड कसा परमार्थ विचार करतो बा, हे खूप शिकण्यासारखं आहे. सूत्रबद्ध कसा विचार करायचा असतो. मला जगामध्ये हजारो, लाखो नाही, कोट्यावधीने अनंत वस्तू दिसत असतात, पण या सगळ्याची गोळाबेरीज कशामध्ये होते? त्याला नाम आहे, त्याला रूप आहे, त्याला नाम आहे, त्याला रूप आहे, संपलं. मायेचा प्रांत आहे, नामरूप. त्याच्या मागे असतं अस्थिभाती प्रिय ईश्वराचं. जाऊ द्या, तो विषय नाही. पण नामरूप, हे नामरूपात्मक हे जग आहे, त्या जगामध्ये न रंगता आणि रमता ब्रह्मतत्वाकडे सतत लक्ष ठेवून त्या वृत्तीमध्ये रंगणं आणि रमणं म्हणजे साधन. थोडक्यामध्ये त्याला छान शब्द आहे, दृश्य क्रीड न राहता आत्मक्रीड होणं. मग अशी आपण जे बोललो ना, दृश्य क्रीडेचा अर्थ म्हणजे नेमकं तरी काय, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला, असं जर कोणी विचारलं, मग अशीच बोललो आपण साध्या भाषेत, अखंड मी आणि माझाचा विचार बंद करणं. कर्तव्यापुरती करावंच लागतं, काही गोष्टींचं नियोजन करावंच लागतं, त्या संदर्भात विचार करावेच लागतात मी आणि माझेचे, बरोबर आहे, कारण आपण प्रापंचिक आहोत, मग अशीच मी म्हणालो. पण ते तो विचार होतातच, ते तुम्ही ठरवून करण्याची गरजच नाही, तुम्ही ठरवा का न ठरवा, ते येणारच आहे. आता मला जायचं आहे, समजा माझी फ्लाईट आहे 9:30 वाजताची, मग 9:30 वाजताची फ्लाईट पकडण्यासाठी मला आधी काय काय गोष्टी कराव्या लागतील, किती वाजता उठावं लागेल, किती वाजता बॅग भर, हे सगळं नियोजन करावंच लागणार, स्वाभाविकच आहे. ते परमार्थाच्या आड येतच नसतं, तो कर्तव्याचा भाग आहे. पण रंगणं आणि रमणं म्हणून तर ते शब्द खूप महत्वाचे. अखंड मी आणि माझे विचार करत राहणं. आता एअरपोर्टवर जाण्यासाठी बसतो मी, उबर, तोच उदाहरण घेऊया, पुढे चालू ठेवूया, आली उबर किंवा लिफ्ट काय जे असेल, बसतो मी गाडीमध्ये. कल्पना करा, आता मला एअरपोर्टवर जायला अर्धा पाऊण तास लागणार. आता त्या अर्ध्या पाऊण तासामध्ये गाडी मी चालवणार आहे का? नाही. काय उबरचे ड्रायव्हर कधी फार बोलके असतात, त्यांच्या 2-4 प्रश्नांची उत्तर दिली, उरलेला वेळ तर माझ्याकडे आहे ना उपलब्ध. विषय आपला तोच तो सुरू आहे. त्या वेळेत मी काय करतो, त्या वेळेत मी दृश्य क्रीड राहतो का आत्मक्रीड होण्याचा प्रयत्न करतो. आले की नाही? आता एकदम प्रॅक्टिकल एक्झाम्पल शुद्ध मराठीत. मला माहिती आहे आता पुढचा अर्धा तास मला काहीही काम नाही, मला गाडी चालवायची नाही,
ट्रॅफिक जो काय असेल तो हे बघेल, त्याच्यासाठी आपण ते उबरच्या ड्रायव्हरला पैसे देतो. मग आता त्या अर्ध्या तासामध्ये जर मी शुद्ध जाणीवेच्या अभ्यासाचा प्रयत्न केला तर, त्या अर्ध्या तासामध्ये मी डोळे मिटून नामस्मरण केलं तर, त्या अर्ध्या तासामध्ये मी आत्मचिंतन केलं तर, याला म्हणायचं आत्मक्रीड होणं, दृश्य क्रीड न राहता. मी एक त्या व्यवहारातलं एक आधुनिक उदाहरण घेऊन तुम्हाला आता सांगितलं, पण त्याचा एक सुंदर श्लोक येतो, दृग्दृश्य विवेक नावाचा छोटासा ग्रंथ आहे. काय सांगतो तो आपला, उपेक्ष नाम रूपे द्वे सच्चिदानंद तत्परा. उपेक्ष नाम रूपे द्वे, द्वे दोन, नाम आणि रूप, सच्चिदानंद तत्परा, ज्याचं मी आता वर्णन केलं. समाधी सर्वदा कुर्यात हृदये वा अथवा बहिही. सुंदर श्लोक आहे. दृग्दृश्य विवेक श्लोक क्रमांक 22. काय, उपेक्ष नामरूपे द्वे, हे नामरूपांची उपेक्षा करून, पण कधी, मी जसं म्हणालो, कर्तव्यपूर्तीनंतर. कर्तव्यपूर्ती करावीच लागणार आहे आपल्याला, कर्तव्य करावीच लागणार आहे, पण ती झाल्यानंतर, ती केल्यानंतर आता नामरूपांची उपेक्षा करायची आहे. काय शिकतोय आपण, दृश्य क्रीड कडून आत्मक्रीडकडे कसं जायचं आहे हे शिकतोय, साधना शिकतोय. त्याला म्हणतात साधना. जो खरा गंभीर साधक असतो ना, तो हे सर्व विचार करतो आणि तसं वागण्याचा प्रयत्न. माझं कर्तव्य झालं, मगाशीच उदाहरण सुरू ठेवायचं म्हटलं, मी येऊन बसलो कारमध्ये, माझं कर्तव्य झालं, आता हा देह जाणार एअरपोर्ट पर्यंत, तोपर्यंत मी आता मोकळा वेळ आहे माझ्याकडे, अर्धा पाऊण तास सच्चिदानंदाविषयी जागृत आणि सावध आणि तत्पर असावं. हे तोच करू शकतो जो आधीपासूनच सावध असतो. नव्हे तो वाटच बघत असतो की असा देहाचा काळ वेगळा, मी जसं म्हणालो, देह चाललाय आता एअरपोर्टला, मनाचा काळ उपलब्ध आहे माझ्यासाठी. मगाशी आपण बोललो ती पण साधन आहे. तो असा जो जागृत असतो, सावध असतो, तत्पर असतो, तो काय करतो, तो अंतःकरणाच्या आत आणि बाहेर समाधीचा सतत अभ्यास करतो. शुद्ध मराठीत त्याला काय म्हणतात, अलर्ट अबाउट प्युअर कॉन्शियसनेस. समाधी सर्वदा करूयात. समाधीच्या आपल्या ज्या काही समज आहे ना, त्याला धक्के लावणारच आहे सगळं. ज्यांना फार शास्त्रात अभ्यास नसेल आणि आपले काहीतरी समज असतात, कारण समाधी म्हणलं की एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मग ते नाही आहे, ते तर आहेच, पण त्यालाच जे समाधी समजतात त्यांच्याबद्दल बोलतोय. कारण जे समाधी सर्वदा करूयात, अखंड समाधीचा अभ्यास करता येतो. अखंड समाधी असते, दृश्य देहाभिमानी गलिते विज्ञाते वि परमात्मे, याच ग्रंथामध्ये येणार पुढे श्लोक आहे, यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. पण इथे जाण्यासाठी, हे साधण्यासाठी, हा जो समाधीचा अभ्यास आहे तो जमण्यासाठी आधी खूप अधिकार प्राप्ती करावी लागते. कारण त्याच्या आड येतात, नाही ते काय होतं, प्रतिबंध. हे सर्व प्रतिबंध आहेत समाधीचे, ध्यानाचे प्रतिबंध. मग त्याच्यासाठी अधिकार कमवावा लागतो. त्याच्यासाठी साधनेचे सगळे आपण पैलू पाहतोय, त्याला टप्पे म्हणतो तरी चालेल, कारण या साधनेचे टप्पे या दृष्टीने पण त्याची मांडणी करता येऊ शकते. उदाहरणार्थ, दृश्य जगातील जीवनामध्ये अनिवार्यपणे, शब्द काय अत्यंत महत्वाचा आहे, अधोरेखित करून टाकायचा हा शब्द आपल्या मनामध्ये. अनिवार्यपणे, काय अनिवार्यपणे होणार आहे, अनुकूल आणि प्रतिकूल गोष्टी आपल्या जीवनात घडणार आहेत. खरे सांगण्यासाठी वेदांताची गरज आहे का? नाही. आपल्या सर्वांना अनुभव, रोजच्या पातळीवर काही गोष्टी अनुकूल घडतात, काही गोष्टी प्रतिकूल घडतात. कधी प्रतिकूल जास्त घडतं, एखाद्याच अनुकूल जास्त घडतं, पण अखंड हे अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूल सुरू आहे की नाही? सुरू आहे. बरं, अनुकूल आणि प्रतिकूल काय आहे? अनुकूल आणि प्रतिकूल काय आहे? प्रतिक्रिया आहेत माझ्या. जसं सुख आणि दुःख माझी प्रतिक्रिया, आपण बोललो होतो परवा मला वाटतं. अनुकूल प्रतिकूल, कारण एकच गोष्ट जी मला अनुकूल वाटते ती दुसऱ्याला प्रतिकूल वाटू शकते. मी म्हणतो एसी लावा,
भयानक उकडताय, तुम्हाला काय? दुसरा म्हणतो एसी बंद करा, मला सर्दी होते, अजिबात जमत नाही मला एसी. मला एसी अनुकूल वाटतोय, त्याला प्रतिकूल वाटतोय. म्हणजे या काय आहेत? या दोन्ही प्रतिक्रिया आहेत. छोटंसं उदाहरण दिलं, पण अगदी छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत अनुकूल किंवा प्रतिकूल गोष्टी माझ्या जीवनात घडणारच आहे, म्हणून मी त्याला अनिवार्य शब्द म्हणालो. पण तो जो भाव आहे कोणता, अनुकूलतेचा किंवा प्रतिकूलतेचा, हा भाव सौम्य करण्याचा सराव करणं म्हणजे साधन. हे जर नाही केलं ना, तर तो जी मगाशी साधना मी म्हणालो ना, तो समाधीचा अभ्यास आत बाहेर त्याचा अधिकारच निर्माण होत नाही. म्हणून मी टप्पे सुद्धा अशा सुद्धा विचार केला की टप्प्यामध्ये सुद्धा आपण विचार करू शकतो. असा हे साधनेचे टप्पे आहेत का, करू शकतो विचार. पण आत्ता या माझ्या जीवनामध्ये मला काय करायचं आहे की ठीक आहे, एखादी गोष्ट हवीशी वाटणं, एखादी गोष्ट नकोशी वाटणं, त्याच्यासाठी तसे प्रयत्न करणं काहीच गैर नाही. पण प्रयत्न केल्यानंतरही, आता इथे नाही एवढा अनुभव आहे, पण भारतामध्ये ते दिवे जाणं म्हणतात, लाईट जाणं, इलेक्ट्रिसिटी सप्लाय गेले 4 तास उन्हाळ्यामध्ये, पंखा बंद, सगळंच बंद. आपण एमएससीबीच्या जितक्या पिढ्यांचा उद्धार करतो आणि मग त्याच्यानंतर 1 तास फोनवरती, कारण मोबाईल फोनची बॅटरी सुरू, त्याच्यावर मी बोलतो मित्राशी, आणि आपल्या देशाचं कसं खरं नाही, एमएससीबीनी काय काय करायला पाहिजे इत्यादी जे अगाध ज्ञान मी प्रकट करतो. कारण जणू काही एमएससीबीचा मी प्रमुख असल्यामुळे, किंवा मी पंतप्रधान असल्यामुळे, किंवा माझ्या बोलण्याला पंतप्रधान खूप किंमत देणार असल्यामुळे या गोष्टी मी बोलत असतो. त्याचाही 1 तास खातो, माझे 1 तास. मुद्दा काय आहे, अशी परिस्थिती जेव्हा येते, ही परिस्थिती खूप काय म्हणूया भूषणास्पद आहे का हो, अपेक्षित आहे का, नाहीये ना, पण आली, येते की नाही, अनेक वेळा येतात अशा गोष्टी, अनेक जीवनात आपल्या असे प्रसंग येत असतात. मग तेव्हा मला समदुःख सुख क्षणी किंवा शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता, हा श्लोक का नाही आठवत मला? पाहिलं कसं चुकत जातं आपलं, पाहिलं साधना कशी करायची असते. प्रपंचामध्ये हा प्रसंग निर्माण झाला, त्याचं रूपांतर मी साधनेमध्ये करतोय. कारण मी कितीही कोणाची नावाने खडे फोडले, कितीही कोणालाही शिव्या दिल्या, तरीही परिस्थितीत बदल होणार आहे का? हा, माझीच जर जबाबदारी असती, कारण ती इलेक्ट्रिकचा सप्लाय नीट ठेवणे, ते त्याचं कर्तव्यच आहे, ते त्यांनी करावं. पण इथे परमपूज्य काकांनी दिलेले निकष आहेत खूप छान. कोणते? जिथे माझी जबाबदारी नाही, जिथे माझ्या शब्दाला किंमत नाही, जे माझं कर्तव्य नाही, जो माझा विषय नाही, या अशा सर्व बाबतीत बोललेले केलेले विचार हे काय ठरतात? फुटकळ, निरर्थक, आणि नुसते त्याच्यात वेळ जातो असं नाही, त्यांनी क्षुब्धता येते अंतःकरणाची. पण ह्याच परिस्थितीत समजा मी शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता, असं जर भगवान गोपाल कृष्ण जर त्या भक्ताचं वर्णन करत असतील, आणि मी जर अस्वस्थ होत असेल, थोडं 2-3 तास मला त्या एखादं पुस्तक म्हणा किंवा त्यांनी वारा घ्यावा लागला, उकडत आहे समजा, खूप आहे उष्णता आहे ना, देहाची आवश्यकता म्हणून आपण वारा घेऊ शकतो. पण माझं अंतःकरण जर मला माझ्या ताब्यात ठेवता येत नसेल, तर काय परमार्थ करतो मग मी? एवढ्या क्षुल्लक गोष्टीने जर मी क्षुब्ध होत असेल, मला राग येत असेल, क्रोध येत असेल, आणि या देशात येऊन तर माझं एक असं निरीक्षण आहे की आपल्या सवयी जास्तच बिघडलेल्या, आपल्याला सर्व गोष्टी खूप अगदी आपल्या माझ्या मताप्रमाणे, माझ्या आवडीप्रमाणे, मला जसं अपेक्षित आहे तसं सगळ्या गोष्टी वेळेवरच झाल्या पाहिजे, माझ्याच पद्धतीने झाल्या पाहिजे, मला हे आवडत नाही, मला ते चालत नाही, अखंड मी जणू काही माझ्या भोवती सर्व जग फिरत आहे. मी तिकडलं उदाहरण दिलं, इकडे होतं ना अनेक वेळेला आपल्या फ्लाईट डिले होतात, फ्लाईट कॅन्सल होतात, बसावं लागतं एअरपोर्टवर. परिस्थितीत तुम्ही काय करू शकणार आहे? नाही. आलं विमान उशीर आलं, 2 तास उशीर आहे, मग त्या 2 तासाचा मी कसा उपयोग करून घेऊ शकेन, हा ताबडतोब विचार माझ्या अंतःकरणात आला पाहिजे. काय पुढची सोय ती करायची, बसायचं काय एखाद्या ठिकाणी जाऊन. मगाशी मी म्हणालो, मनाचा वेळ उपलब्ध झालेला आहे.
पण तो उपलब्ध होत नाही का? कारण माझ्या हातात हे असतं अत्यंत वाईट साधन. ही जगाची खिडकी आहे, मी परवाच बोललो होतो. या खिडकीतून मला अख्ख्या जगाकडे पाहता येतं. हे बाजूला ठेवावं लागतं, तेव्हा कुठे माझं डोकं पहिले ठिकाणावरती येतं. आणि मग हे सगळे साधनेचे विचार. मग मी नामस्मरण करू शकतो बसल्या बसल्या मनातल्या मनात. पुन्हा मी शुद्ध जाणीवेचा अभ्यास करू शकतो, मी चिंतन करू शकतो. ज्याला जे साधन सद्गुरूंनी दिलेलं असेल ते करू शकतो. अरे ते रस्त्यामध्ये चादरी आणि सतरंजा टाकून बसतात, त्यांना लाज वाटत नाही? लक्षात आलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय. आणि मला इथे बसून नुसतं डोळे मिटून आतल्या आत अंतःकरणात करण्याचं खरं साधन उपलब्ध आहे, तरी ते सुद्धा मी करत नाही. कारण काय, मला करायचंच नसतं. विषय तोच आहे. मला दृश्य क्रीडच राहायचं आहे, मला आत्मक्रीड व्हायचंच नाही. त्यामुळे ज्याला करायचा आहे तो बरोबर असा वेळ शोधून काढतो आणि करतो. विषय तो सुरू आहे. मी करता नसून मी केवळ माध्यम आहे, हा विचार सतत जागृत ठेवणे म्हणजे साधन. हा विचार शक्यतो आपल्या मुलांच्या बाबतीत फार लक्षात ठेवावा लागतो. का? कारण माझा एक आग्रह असतो की माझ्या मुलाचं भविष्य किंवा माझ्या मुलाचं असं असंच झालं पाहिजे किंवा माझ्या मुलीचं तसंच झालं पाहिजे, तिला ह्याच कॉलेजला ऍडमिशन मिळाली पाहिजे, ती प्रसिद्ध डॉक्टरच झाली पाहिजे, ती यशस्वी इंजिनियरच झाली पाहिजे, ती वकीलच झाली पाहिजे. हे जे च च च माझ्या पद्धतीनेच झालं पाहिजे, मी जे म्हणतो तसंच झालं पाहिजे. काय शिकतोय आपण? मी करता नाहीये, मी केवळ माध्यम आहे. ती जी मुलं आहेत माझ्या पोटी जन्माला आलेले, ते स्वतंत्र जीव आहेत. आणि स्वतंत्र जीव आहेत म्हणण्याचा अर्थ असा की ते स्वतःचं प्रारब्ध घेऊन आलेले आहेत. आणि मी जर माझं प्रारब्ध घडवू शकत नसेल, चालू जन्मीच्या बद्दल बोलतोय बरं, तर मी त्यांचं प्रारब्ध कसा घडवू शकेन? साधा प्रश्न आहे. मग मी काय करणं अपेक्षित आहे आई म्हणून किंवा वडील म्हणून? माझं जे कर्तव्य आहे त्याला उत्कृष्ट, जेवढं जास्तीत जास्त चांगलं शिक्षण देणं शक्य आहे तेवढं देणं, त्याला जेवढ्या संधी उपलब्ध करून देता येणं किंवा तिला संधी उपलब्ध करून देता येणं शक्य आहे ते करणं, उत्तम संस्कार करणं. कारण नंतर रडण्याची वेळ येते, कारण आपण कधी संस्कार केलेलेच नसतात. मग ते जेव्हा दिवे लावतात तेव्हा रडून उपयोग नसतो. त्यामुळे नुसतं उत्तम संधी उत्तम शिक्षणाने काम होत नाही. त्यांना आपल्याला नुसतं सुशिक्षित नाही तर सुशिक्षित करायचं आहे, सुसंस्कृत करायचं आहे. हे सर्व त्यांना देणं हे कर्तव्य आहे माझं आई किंवा वडील म्हणून. पण हे झाल्यानंतर त्यांच्या प्रारब्धात काय घडेल? मग कोणाचं शिक्षण कोविडमध्ये सुरू होतं की नाही? झालं का नाही सांगा मला. 2 वर्ष होती की नाही मुलं घरी? त्यांचं काय नुकसान व्हायचं ते झालं की नाही सांगा मला. झालं ना. आज त्याच्यावर मोठमोठे आर्टिकल्स वाचायला मिळतात. पण ह्याच्यात त्यांचा काय दोष आहे किंवा आपला काय दोष आहे? काहीच नाही. प्रारब्धाचा भाग आहे. आपण ठरवून त्या मुलाला घातलं का? नाही. कोविडचं वर्ष त्याचं कॉलेज जाण्याचं वर्ष कसं काय जमेल जुळेल असा कोणीच विचार करत नसतं. पण ते जसं प्रारब्ध आहे आपण स्वीकारतो, तसं पुढे घडणाऱ्या ज्या घटना आहेत, मला वाटतंय त्याला एकदम आयव्ही लीग मध्ये मिळावं, प्रत्येकालाच वाटतं. वाटण्यात काहीच गैर नाही, मी आधीच म्हणालो. पण नाही मिळालं, तसं परमपूज्य काका एक उदाहरण दृष्टांत द्यायचे, भारतातला तो दृष्टांत आहे की माझ्या मुलाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल लागला. समजा सकाळी निकाल लागला, पण संध्याकाळी माझी साधना जी आदल्या दिवशी ज्या दर्जाची झाली त्याच दर्जाची जर होत असेल तर मी परमार्थात जिंकलो. जिंकलो म्हणजे अजून अंतिम जिंकायचंच आहे, पण खरी साधना सुरू. काय क्षुब्धता असते. हे असे उदाहरण देण्याचं कारण असं आहे की सध्या काही जणांचे आहेत दिवस सुरू, काय कॉलेज अप्लिकेशन भरणे, एसेज लिहिणे. अनेकांची मुलं कॉलेजमध्ये गेलेली आहेत, कोणाची कॉलेजमध्ये बाहेर पडली आहेत, कोणाच्या मुलांच्या लग्नाचे वय झालेले आहेत वगैरे, किंवा अनेकांचे नातू असतील. ज्यांचे कॅमेरे सुरू आहेत त्यांचे चेहरे पाहून मी तसे दृष्टांत देतो. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांच्या नातवांचे दिवस असतील कदाचित. मुद्दा एवढाच आहे
मी करता नाही. मी माध्यम आहे लक्षात ठेवायचं. माझ्या माध्यमातून त्यांचं जे काही जीवन घडायचं आहे, माझा मुलगा माझी मुलगी म्हणून, ते घडणार आहे. आणि म्हणून कर्तव्यपूर्ती उत्कृष्ट करायची. आईचं वडिलांचं कर्तव्य व्यवस्थित करायचं आहे. पण त्याच्यानंतर काय करायचं आहे? दृश्यात रमायचं नाही, रंगायचं नाही, दृश्य क्रीड व्हायचं नाही. दुसऱ्या भाषेत किंवा दुसऱ्या व्याख्याच्या विचार केला तर आपल्या जीवनात प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगी साक्षीभावाने राहण्याचा किंवा वागण्याचा प्रयत्न करणं म्हणजे साधन. साक्षीभाव. मी केलं, माझं जे कर्तव्य होतं अगदी उत्कृष्ट पद्धतीने पार पडलेलं आहे. आता यश दे रामा न दे तुझी सत्ता, हे अखंड करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे साधन. मी अनेक वेळा म्हणतो की प्रत्यक्ष आत्मज्ञानाचा क्षण जेव्हा येईल तेव्हा येईल, पण हे जरी साधलं ना, जीवनामध्ये इतकी शांती, तृप्ती, निर्भयता, आनंद, हे माझ्या परमपूज्य सद्गुरूंनी ठेवलेले निकष आहेत समोर. हे वाढतं पाहिजे जीवनामध्ये. माझी जीवनात प्रगती होते आहे की नाही, माझी साधनेत प्रगती होते आहे की नाही, परमार्थात प्रगती होते आहे की नाही, हे कोणालाही विचारायला जाण्याची आवश्यकताच नाहीये. या ज्या 5-6 गोष्टी मी म्हणालो, तृप्ती, निर्भयता, शांती, समाधान, आनंद, हे जर वाढतं असेल, कारण प्रारब्धाने जीवन जसं चालायचं तसंच चालणार आहे. जे काय अनुकूल प्रतिकूल मगाशीच आपण बोललो त्या गोष्टी घडायच्या त्या घडणारच आहेत. पण आता 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 म्हणजे कधी, समजा गेल्या 4-5 वर्षात, आता त्या गोष्टींनी, या ज्या 5-6 गोष्टींना आपण बद्दल बोललो त्याला फारसा धक्का लागत नाही, असं जर माझ्या लक्षात आलं तर समजायचं अतिशय उत्कृष्ट प्रगती सुरू आहे परमार्थात. जशी व्हायला हवी तशी. साधन काही असेल, साधनं खूप आहेत, बघतोच आहे आपण, साधनाचं खूप पैलू आहेत. साक्षीभाव तो सांभाळता आला पाहिजे. कधी? कर्तव्य पूर्ण केल्यानंतर. कर्तव्यातून पळून जाणं, पाट्या टाकणं, कामचुकारपणा करणं, हे अपेक्षित परमार्थात नाही. कुठेही परमार्थात तसा उपदेश नाही, उलट उपदेश आहे. कोणता? उपायो असे न विसंबिता ऐसा कीजे की जगन्नाथा भर पडे, माऊली म्हणते. असं उत्कृष्ट कर्म करायला सांगते माऊली. पण उपदेश जो आहे ना तो कर्म करण्यासाठीच आहे, फळाच्या बाबतीत नाही आहे. तिथेच तर साक्षीभाव आपण बोलतोय. हा जो साक्षीभाव, अनुकूल प्रतिकूल, हे सगळं फळाच्या बाबतीत असतं. माझी अपेक्षा एक आहे आणि घडलं दुसरं, म्हणजे फळ वेगळं मिळालं, कमी मिळालं, वेगळ्या पद्धतीने मिळालं किंवा उशिरा मिळालं, काही होऊ शकतं. साक्षीभाव. मगाशी मी एक उल्लेख केला सुरुवातीला की परमार्थ अगदी खरा विचार केला तर परमार्थ अगदी थोडासा आहे. हा जो पसारा आहे जो आपण सगळं बोलतो आहोत, 45 सत्र झाली, हा सगळा पसारा जो आहे तो सगळ्या संकल्पनांचा आणि साधनेचा पसारा आहे. पण जसं साधने, जसं भक्ती प्रांत आहे, ज्ञानाचा प्रांत आहे, अष्टांग योग आहे किंवा अजून बरेच राजयोग आहे, इत्यादी इत्यादी योग आपण ज्याला म्हणतो त्याचे जे प्रकार आहेत किंवा साधनेचे अनेक अनेक पैलू आहेत, अनेक संप्रदाय आहेत. हे जरी असलं तरी सगळ्याचं साध्य एकच आहे. आणि साध्य एक असल्यामुळे एका विशिष्ट ठिकाणी हे सर्व येऊन मिळतात, नवे मिळायलाच पाहिजे, कारण साध्य एकच आहे. कोणती जागा आहे ती जागा गाठणं, याला सुद्धा साधनात असं म्हणतात बरं का. परतोनी पाठीमोडे ठाके आपण पे देखे, देखत खेव ओळखे, म्हणे हे तत्व मी. ओवी आहे. अर्थ काय आहे? बुद्धीतील जो आत्मप्रकाश आहे, ज्याला चिदाभास असं म्हणतात. आता या सगळ्या संकल्पना आपल्या समजून घेऊन झालेल्या आहेत. हे गृहीत धरून मी आता पुढे जाणार, कारण हे सगळं सांगत बसलो तर आपल्याला वेळ नाही. आपला बुद्धिस्त जो आत्मप्रकाश, त्याला चिदाभास असं म्हणतात. त्याला तो अखंड काय करतोय? बाहेर पाहतोय. कुठून? या पंचज्ञानेंद्रियातून. परांची खाणी व्यथूनच स्वयंभू, कारण ब्रह्मदेवाने बनवलेलंच आपल्याला तसं आहे. भोगांसाठी आहे ना, प्रारब्ध म्हणजे भोग, ते भोगण्यासाठी बहिर्मुख करून ठेवली आहे ती सगळी इंद्रिय. म्हणून तर डोळा आतमधलं नाही पाहू शकत.
बाहेरचं पाहू शकतो. तर हा जो चिदाभास आहे, जो डोळ्याच्या माध्यमातून, कानाच्या माध्यमातून, या पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जो बाहेर पाहतोय, त्याला पाठमोरं वळवायचा आहे. म्हणजे काय वळवायचं आहे? आतमध्ये वळवायचं, साध्या भाषेमध्ये, टू गो विदिन. आणि मग त्याला आत्मस्वरूपी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी सहज ब्रह्मरूपाचा अनुभव येणार आहे. पण तो येईस तो सतत तसा ध्यास त्याला घ्यायला शिकवणं, सतत तसा प्रयत्न करणं, याला म्हणतात साधना. ह्याला म्हणतात साधना. आणि अर्थातच हे बैठकीच्या साधने शक्य आहे. ही जी प्रक्रिया आहे, हा काय म्हणूया, थोडस ही ध्यानाची प्रक्रिया आहे, वैचारिक ध्यानाची प्रक्रिया आहे. आणि त्याचा अधिकार प्राप्तीसाठी मग अशी आपण जे सगळं बोललो, दृश्य क्रीड ते आत्मक्रीड, जो आत्मक्रीड झालेला आहे, जो या दृश्यामध्ये न रमता आणि रंगता आत्मस्वरूपामध्ये, त्या अनुसंधानामध्ये सहज सुखाची अपारे, सुरवाडलेली अंतःकरणे, रचिला म्हणून बाहेर पाऊल न घाले. एक सुंदर ओवी येते ज्ञानेश्वरीमध्ये, खूप आवडते मला. माऊली त्या ज्ञानाचं वर्णन करतात आहे. ते ज्ञानाचं वर्णन आहे, सिद्धाचं लक्षण आहे, आपल्यासाठी साधन आहे ना. पण ते काय? सहज स्वसुखाची अपारे. त्याला स्वसुखाचा जो आनंद, जी आत्मानुभूती आलेली आहे आता, तो आनंद आतमध्येच आहे ना सगळा, ते माझं स्वरूपच आहे. सुरवाडलेली अंतःकरण, त्याचं अंतःकरण सजलेलं आहे त्या आनंदाने, आनंदाचे डोळे, आनंद तरंग या अवस्थेमध्ये तो आहे. मग त्याचा स्वाभाविक होणारा परिणाम काय आहे? म्हणून बाहेर पाऊल न घाली. त्याचं अंतःकरण बाहेर जातच नाही सुखाच्या शोधामध्ये. कशाला जाईल? अरे मीच सुखरूप आहे कळल्यानंतर. पण हे वैचारिक साधन कृत्रिमतेने आपल्याला करावं लागतं, कारण अजून मी तिथे पोचलेलो नाही. ती आत्मस्थितीची धारणा माझी पक्की झालेली नाही, दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष झालेली नाही. पण हे करणं म्हणजे साधना. आणि म्हणून मी, आपण जी आता व्याख्या बघितली, हा बैठकीच्या साधनेविषयी असलेला विचार आहे. बैठकीची साधना आहे, तिथे करण्याची ध्यानाची प्रक्रिया आहे, जे आपण कदाचित त्याचा जास्त विचार आपण त्या हाऊच्या टप्प्यामध्ये करू. आणि अजून काही छान पैलू साधनेचे आहेत, ज्याचा विचार आपण आता पुढच्या वेळेला करू, कारण आज आपली वेळ झालेली आहे. पण हे पुन्हा हे सगळं करण्याचा उद्देश मी जे म्हणालो की इट्स अ फुल टाइम बिझनेस. आणि आपल्याला जर हवं असेल खरंच परमार्थ, मला जे देऊ पाहतोय ते या हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, असा दिवस माझ्या जीवनात यायला हवा असेल, तर मला हे साधनेचे सर्व पैलू समजून घेऊन त्याप्रमाणे माझं जीवनाची घडी बसवून घेणं. परमपूज्य काकांचा शब्द पुन्हा वापरून घेतो, कारण आज एका विशिष्ट पद्धतीने घडी बसलेली आपली जीवनाची, ती मोडणं आणि ही नवीन घडी बसवून घेणं, यालाही साधनच म्हणतात. ती आपल्या सर्वांकडनं घडावी अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो आणि आजचे चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सारा नेहमीप्रमाणे अप्रतिम विषय मांडणी झाली. साधनेचे हे पैलू खरंच लक्षात घेण्यासारखे आणि निरंतर सततची साधना जी आहे, हा मुद्दा मात्र फार पटण्यासारखा आहे. अनेक लोकांच्या काही ना काही चालू असतात, पण आज तुम्ही सांगितलं गाडीतनं जाताना तेव्हा 1.5 तास प्रवास असतो वन वे, पण नेमकं ड्रायव्हिंग असतं, त्यामुळे करता नाही येणार. पण ऑफिसला गेल्यावर करण्यासारखे नक्की बऱ्याच मीटिंग असतात, त्यावेळेला करता येईल. विषयांतर नको. उत्तरा जॉईन झाली का? हो. ओके, कॅमेरा ऑन करून. उत्तराची मागे तिने आपल्यापाशी भजन सेवा दिली होती, ती थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर ती टॅम्पा फ्लोरिडाची रहिवासी आहे. टॅम्पा मराठी मंडळात तिचा सक्रिय सहभाग असतो. पंडित जसराज स्कूल ऑफ म्युझिक फ्लोरिडाच्या त्या विद्यार्थी आहेत.
आणि त्यांचे शिष्य दसराजांचे शिष्य राधारमण कीर्तने यांच्याकडे ते संगीत शिक्षण घेत आहेत. भारतात असताना त्यांनी उत्तरा आणि मध्यमा यांच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि ते विविध कार्यक्रमात त्यांचा भाग असतो. आता सध्या फ्लोरिडाच्या मंदिरामध्ये त्यांचा गाण्याचा कार्यक्रम गणेशोत्सवात झाला. आपण मागच्या काही प्रवचनात सद्गुरू महिमा पाहिला आणि आता आपण पुढच्या टप्प्याकडे साधना या टप्प्याकडे आलोय. पण हा जो मधला दुवा आहे सद्गुरूंचे साधनेसाठीतलं महत्व तिथलं आहे. त्याच्या भजनाच्या प्रक्रियेत सुद्धा त्याचं तत्व कळेल. त्यांचे आजोबा जे गायचे ते भजन आज त्या गाणार आहेत. माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया. उत्तरा. माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. गुरुचरणाची माती तेची माझी भागीरथी. गुरुचरणाची माती तेची माझी भागीरथी. तेची माझी भागीरथी. माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. गुरुचरणाचा बिंदू तोची माझा क्षीर सिंधू. गुरुचरणाचा बिंदू तोची माझा क्षीर सिंधू. तोची माझा क्षीर सिंधू. माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. गुरुचरणाचे ध्यान तेची माझे संध्यास्थान. गुरुचरणाचे ध्यान तेची माझे संध्यास्थान. शिवदीन केसरी पाही. शिवदीन केसरी पाही. सद्गुरु विना दैवत नाही. सद्गुरु विना दैवत नाही. माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. पाय तुझे गुरुराया. पाय तुझे गुरुराया. धन्यवाद उत्तरा. परत तुझ्याकडनं आम्हाला अशीच वेळोवेळी